वैशेषिक दर्शन. आता पुढचं दर्शन म्हणजे वैशेषिक तत्वज्ञान. याला अणुवाद असंही म्हणतात. सगळ्या वस्तू छोट्या छोट्या नष्ट न होणाऱ्या अणूंपासून बनतात हे सांगणारं शास्त्र म्हणजे वैशेषिक. कणाद ऋषींनी या शास्त्राची सुरुवात केली आणि प्रशस्तपाद ऋषींनी पुढे त्यामध्ये खूप काम केलं. विशेष या शब्दापासून वैशेषिक हे नाव तयार झालंय. विशेष म्हणजे वेगळा गुण. हे शास्त्र सगळ्या वस्तूंची द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय आणि अभाव अशा 7 भागात विभागणी करतो. द्रव्य म्हणजे पदार्थ, गुण म्हणजे त्यांची वैशिष्ट्य, कर्म म्हणजे क्रिया, सामान्य म्हणजे सगळ्यात असलेला गुण, विशेष म्हणजे त्यांची वेगळी ओळख, समवाय म्हणजे अतूट नातं आणि अभाव म्हणजे एखाद्या गोष्टीची कमतरता. कणाद ऋषींच्या मूळ सिद्धांतात 6च गुण होते. नंतर त्यात अभाव या 7व्या गुणाची भर पडली असं मानलं जातं. भारतीय तत्वज्ञानाच्या 6 प्रमुख शाखांमध्ये वैशेषिक दर्शनाचा समावेश होतो. महर्षी कणाद यांनी या तत्वज्ञानाची स्थापना केली. याला अणुवाद शाखा असंही म्हटलं जातं, कारण जगात दिसणारी, अनुभवता येणारी प्रत्येक गोष्ट अगदी सूक्ष्म अशा अणूंपासून बनली आहे असं वैशेषिक दर्शनाचं मत आहे. तार्किक आणि विश्लेषणात्मक पद्धतीनं वास्तवाकडे बघण्यास वैशेषिक दर्शन सांगतं. ही वैचारिक प्रक्रिया आधुनिक शास्त्रज्ञांच्या निरीक्षण पद्धतीशी बऱ्यापैकी साम्य दाखवते. जड पदार्थच नव्हे तर नैतिकतेशी देखील वैशेषिक दर्शन सूक्ष्म धाग्यांनी जोडलं गेलंय. आधुनिक भौतिकशास्त्रामध्ये नसलेलं असं हे वैशेषिक दर्शनाचं वैशिष्ट्य आहे. वैशेषिक दर्शनाच्या मते विश्व हे पदार्थांनी बनलंय. हे पदार्थ म्हणजे अस्तित्वाचे मूलभूत घटक किंवा प्रकार आहेत. वैशेषिक दर्शनात एकूण 7 पदार्थ मानले जातात. द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय आणि अभाव. उदाहरणार्थ द्रव्य ही संकल्पना घ्या. द्रव्यामध्ये अग्नी, पाणी, वायू यांचा समावेश होतो. आधुनिक विज्ञानातील मूलद्रव्यांच्या संकल्पनेशी हे साम्य दाखवतं. वैशेषिक विचारात अध्यात्म आणि भौतिकशास्त्र एकत्र गुंफलेले आहेत हे यावरून लक्षात येतं. प्राथमिक स्वरूपातील अणुसिद्धांताची संकल्पना वैशेषिक विचारवंतांनी मांडली. कणादांच्या मते प्रत्येक गोष्ट अतिशय सूक्ष्म आणि नष्ट न होणाऱ्या कणांनी म्हणजे अणूंनी बनलेली आहे. पदार्थांच्या अणुस्वरूपासंबंधीचे हे विचार आधुनिक वैज्ञानिक संकल्पनांशी मिळते जुळते आहेत. मात्र इथे हे लक्षात घेतलं पाहिजे की आधुनिक शास्त्रामध्ये अणू हे पूर्णपणे भौतिक समजले जातात, तर वैशेषिक सिद्धांतानुसार अणूंमध्ये चेतना आणि इतर आध्यात्मिक गुण असल्याचं सांगितलं जातं. वैशेषिक विचार प्रणालीचे जनक ऋषी कणाद जरी असले तरीही प्रशस्तपाद, उदयन आणि श्रीधर यांच्यासारख्या इतर तत्ववेत्यांनी देखील महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. कणाद यांनी स्थापलेल्या संकल्पनांचा विस्तार करून त्या परिपूर्णतेकडे नेण्याचं काम या विद्वानांनी केलं. एखाद्या विषयावरील ज्ञान हे विविध विद्वानांच्या योगदानामधून अधिकाधिक समृद्ध कसं होत जातं याचं वैशेषिक शाखा हे एक उत्कृष्ट असं उदाहरण आहे. काळाच्या ओघात वैशेषिक आणि न्याय ही दोन्ही दर्शनं एका साच्यात सामावली गेली. न्याय दर्शनाचा भर तर्काधारित साधनांवर होता, तर वैशेषिक दर्शनाचा अधिक सूक्ष्म विश्लेषण करण्यावर. तर्कशास्त्र आणि पदार्थ विज्ञान यांचा असा सुंदर मेळ या न्याय वैशेषिक विचारशैलीत जमून आला. हे दोन्ही विचार प्रवाह एकत्र येऊन अधिक व्यापक असं तत्वज्ञान विकसित झालं. विविध शैक्षणिक शाखांचा एकत्रित अभ्यास केल्यानं त्या विषयाचं सखोल असं ज्ञान प्राप्त होतं. बायोकेमिस्ट्री या शाखेत जैवशास्त्र आणि रसायनशास्त्र यांचा एकत्र अभ्यास करतात, तसंच काहीसं. वैशेषिक तत्वज्ञान
त्यात सांगितलेला अणुसिद्धांत आणि शिस्तबद्ध अस्तित्व वर्गीकरण यांनी भारतीय तत्वज्ञान आणि वैज्ञानिक विचारसरणींवर उल्लेखनीय असा प्रभाव टाकला आहे. वैशेषिक शाखेला आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोनाची झाक आहे. आधुनिक विज्ञानात वेगवेगळ्या गोष्टींचं टॅक्सॉनॉमी म्हणजेच वर्गीकरण केलं जातं. वैज्ञानिक ज्ञान आणि नीतिशास्त्र हे विभागलेलं नसून त्याचा एकत्र विचार करता येतो आणि मग विश्वाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन विस्तृत होतो. हे आपल्याला वैशेषिक दर्शनातून समजतं.